तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। सरकारी प्रौढशाळा हुन्नरगी येथील विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयाचे शैक्षणिक नुकसान, पालकांची एलसीची मागणी। निपाणी तालुक्यातील हुन्नरगी येथील सरकारी प्रौढशाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयाच्या शिक्षकाअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे। गेल्या 2 महिन्यापासून विजय एन खानगावे हे शिक्षक आजारी रजेवर असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे। इंग्रजी विषयाला शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवणार कोण हा यज्ञ प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे। इंग्रजी विषयाचे शिक्षक विजय खानगावे हे येथील मुलांना इंग्रजी शिकवतात। गेल्या 2 महिन्यापासून ते फक्त रजेवर रजा घेत बसले आहेत। विद्यार्थ्यांकडे त्यांचं लक्ष नाही। शाळा प्रशासन देखील शिक्षकाची वाट बघण्यापलीकडे काहीही करत नाही। 8वी ते 10वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी पर्यायी शिक्षकांचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। 2 महिने वाट बघितल्यानंतर आता पालकांचीही सहनशक्ती संपल्याने 8वी ते 10वी विद्यार्थ्यांचे सर्व पालक शाळेत येऊन धडकले। त्यानंतर मुख्याध्यापिका यांच्याकडे समस्या मांडून गटशिक्षणाधिकारी यांना फोन करण्यात आला, मात्र येण्याचे आश्वासन देऊन दुपारचे 2 वाजले तरी BEO मॅडम न आल्याने आमच्या मुलांचे येथे नुकसान होत आहे। आम्हाला त्यांची शाळा सोडण्याचे दाखले द्या, अन्यथा आम्ही शाळेलाच टाळे लावू, असा पवित्रा सर्व पालकांनी घेतला। अखेर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळेतीलच BSc BEd क्वालिफाईड शिक्षक नवीन शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत इंग्रजी विषय शिकवतील असं ठरवण्यात आलं। मात्र संबंधित शिक्षकावर शाळा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे मात्र पालकांचं लक्ष लागलं आहे। ಈಗ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ, ಇಲ್ಲ ಏನಾದ್ರು ಮಾಡ್ಕೊರಿ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಒಂದು ರೈಟಿಂಗ್ ನಮಗೆ ಕೊಡ್ರಿ, ಇದೆಲ್ಲ ಕವರ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ सिलेबस सगळं तेच विषय होता प्रत्येक वेळेला। मग ते काय झालं, डेंग्यू झाले म्हणून त्यावेळेला रिपोर्ट केलं नाही। डेंग्यू झालं की पेट्रोल पंपचं उद्घाटन करा, पेंडिंग आहे त्याच्या पार्टी मध्ये मीटिंग पालक मीटिंग होतो त्यावेळी मॅडमना ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಗೋಳಿ ಕೊಟ್ಟು ನಿಮಗೆ ಕಳ್ಸೋದು ಸಮಾಧಾನ ಗೋಳಿ ಕಟ್ಟಿ ಏನು ಆರ್ಡರ್ ಆಗಿಲ್ಲ ನಾವು ಕೈ ಕೊಡ್ತೇವೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಕೆದ್ದಾಟ ಇದೆಲ್ಲ ಆಟ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತೈತಿ, ಇದ್ರಾಗ ನಮ್ಮ ಜೀವನ ಐತೆ ಪ್ರಜೆಗಳು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅದು ಕಾಯ್ದೆ ಅವ್ರು ಬರ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಬರ್ತಾರೆ ಬಿವನ तुम्ही हे करा म्हटलं रिपोर्ट आस्ती ಇನ್ನೊಬ್ಬರು ಆಸ್ತಿ ನಿಗದಿಸಿದಾರ ಮೇಡಮ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ ಜನ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಏನು ಹೇಳಿ ಗೊತ್ತೇನಾ, ಪಗಾರ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಥೋಡೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವೆ, ಪ್ರೈವೇಟ್ ಆದ್ರೆ ಮಾಡೋದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಭವಿಷ್ಯದ ನಾ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ನಾಗ ಬಡವರ ಮಕ್ಕಳು ಕಲಿತಾರೋ ಶ್ರೀಮಂತ ಮಕ್ಕಳು ಕಲಿಯಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ ಐತಿ ನಮ್ಮ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ ನಾವು। ಇದು ಯಾಕೆ ನೀವು ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ಕಂದ್ರಿ, ನಮ್ಮ ಯಾಗಿನವ್ರು ಡಿಡಿಪಿ ಸರ್ ಮಾತಾಡ ಇದ್ಯಾ ನೀವು ಕಿಲಿಕೆ ಹಾಕೋರ್ದಾರ ಇದು ಬಡವರ ಮಕ್ಕಳ ಸಲ ಶಾಲೆ ಇದೆ, ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾಕೆ ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಲೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಕೇಳಿದ್ಯಲ್ಲ, ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕಾಲ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡೋದು ಡಿಡಿಪಿ ಈಗ ಮತ್ತೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಈಗ ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲ, ಇವೆಲ್ಲ ಹುಡುಗರು ನಮ್ಮನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಬೈದೇವು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು 1 ಮಿನಿಟ್ ತಡೀರಲ್ಲ, ನಿಮ್ದು ಸಂಸಾರ ಐತಿ ಅದ್ರಾಗ ಬಿಡುವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಾಯಂಕಾಲ ಯಾವ ಕ್ಲಾಸ್ ಯಾವ ಪೀರಿಯಡ್ ತಗೊಳ್ಳೋದ ಯಾವ ಕ್ಲಾಸ್ ಅದ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಮಗ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮ ಕೈಯಾಗಿ ನಾಳೆ ಏನೋ ಸಮಸ್ಯೆ ಆಯ್ತು ನಿಮ್ನ ಕೇಳೋಣ, ಗ್ರಾಮಸ್ಥ ಕೇಳಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಗ ಭವಿಷ್ಯ ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ ಇದೆ, ಅದ ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ ಏನೂ ಇಲ್ಲ ಸರ, 1 ನಿಮಿಷ ಕೇಳ್ಕೊರಿ ಸರ, ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ ಏನೂ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಗ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ ನಿಮ್ ಕೈಯಾಗ ಕೊಡಾಕ್ತಿವು, ನಿಮ್ ಆಗ್ತಿದ್ರೆ ಹೇಳ್ರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ನೀವು गेल्या 2 महिन्यापासून आमच्या गव्हर्नमेंट हुन्नरगी हायस्कूलमध्ये इंग्लिश टीचर नाही। गव्हर्नमेंटनं त्यांना ऐके केलंय, पण त्यांनी काही तर कारण सांगून येत नाही, तिथं मुलांचं पोषण कमी पडत आहे। BEOनं तक्रार केली तर BEO त्यांच्याबद्दल ॲक्शन घेत नाहीत, विजिट करत नाहीत, फोन केलं तर फोन उचलत नाहीत, DDPनं तक्रार केली तर DDP ॲक्शन घेत नाही। आमच्या मुलांचं नुकसान झालं आहे आणि आम्ही इथं पालक लोक आज मिळून या ठिकाणी एक निर्णय घेतला आहे
एक तर आमच्या मुलांची LC काढून दुसऱ्या हायस्कूलमध्ये घालायचं, नसेल तर ही शाळा बंद करून टाकायचं. सर्वजण आम्ही निर्णय घेतले आज. मग इथले HM काय म्हणतात? त्यांचं म्हणणं काय? HMचं काम HM करतात, पण वरचे अधिकारी जे आहेत ना ते वरचे अधिकारी काही काम करत नाहीत. इथं विजिट करत नाही. BO पण आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून आज 2 वाजत आहेत इथं आम्ही आलो आहे. तर 3-4 वेळा आम्ही फोन केला तर फोन रिसिव्ह करून सांगता येत नाही त्यांनासनी. HM इथले फोन केले की ते HMला त्यांना फक्त समाधान करायचं काम त्यांनी करायला आहेत, पण इथं विजिट करत नाहीत. विजिट करून पालकांचे किंवा ग्रामस्थांचे जे समस्या आहेत ते समस्या सोडवत नाहीत. असं बेजबाबदारी काम करणारे आम्हाला ह्या निप्पाणी तालुक्यामध्ये BO नको आहेत. या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो, असल्या BOना आमच्या तालुक्यापासून वंचित करावं आणि दुसरीकडे टाकावं. ಕನ್ನಡ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಹುನ್ನರ್ಗಿ ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಸತತ 2 ತಿಂಗಳಿಂದ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕಲಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಕರು ಇಲ್ಲಿ ಗೈರ್ಹಾಜರು ಇದ್ದುದರಿಂದ ಮಕ್ಕಳು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನಾವು 3-4 ಸಲ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು BO ಮೇಡಮ್ಗಳಿಗೆ ಹೇಳಿ DDPI ಸಾಹೇಬ್ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಬಂದು ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ನಮ್ಮೂರು ಶಾಲೆ ಉಳಿಬೇಕು ಬೆಳಿಬೇಕು ಅನ್ನುವ ಒಂದು ಏನು ಅನಿಸಿಕೆ ಐತಿ, ಅದನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಲಾರ್ದೆ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹೈಯರ್ ಆಫೀಸರಿಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಎಲ್ಲ ವಿಫಲವಾಗ್ಯದ. ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇನ್ನು 2 ದಾರಿ ಕಾಣಿಸ್ತಾವೆ. ಒಂದಂದರೆ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಕಿಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು, ಇಲ್ಲಂದರೆ ಎರಡನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಬೇರೆ ಸ್ಕೂಲ್ದೊಳಗೆ ಬಿಡಬೇಕು. ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಆಫೀಸರ್ ಆಗಿ ಅವ್ರದ್ದೇನು ಜವಾಬ್ದಾರಿ ಅದ, ನನ್ನ ಅನಿಸಿನ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರು ವಿಫಲರಾಗಿದ್ದ ಅಂತ ಅನಿಸ್ತದ. ಅವ್ರು ಬಂದು ಸ್ಪಾಟ್ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ನಡೆದದ ಬೆಳವಣಿಗೆ, ಒಂದು ಅತಿಥಿ ಶಿಕ್ಷಕನ ಕೊಡಬೇಕು ಅಥವಾ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಇದೇನು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ವಂಚಿತರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ನೋಡಿ ನಮ್ಗೆ ಕೆಟ್ಟ ಅನಿಸ್ತದ. या शाळेमध्ये आलेलो तर असं आढळून यायला लागलं आहे की आमच्या पोरांचं खूप नुकसान होत आहे. कारण की कसं आहे, आत्ता शिक्षण आहे तर सगळं आहे. त्यामुळे आत्ताच्या जर परिस्थिती बघितलं तर शिक्षणाशिवाय काहीही राहिलेलं नाही आहे. म्हणून आम्ही दुसऱ्या शाळेतून काढून आमची गावची शाळा एक चांगली शाळा आहे, शिक्षक स्टाफ चांगला आहे म्हणून आम्ही पोरांना इथं ॲडमिशन केलो आहे. तरी काय व्हायला लागले, सर गैरहजर राहून आमच्या पोरांचं खूप नुकसान व्हायला लागलं. त्यासाठी पूर्ण आम्ही जे पालक सगळे आज मिळून सकाळी 11 वाजता इथं आलो आहे. सकाळी फोन केलेला BO मॅडमांना, तिने येतो म्हणून सांगितलेलं, पण अजून पण आलेलं नाहीत. आता तर त्यांनी फोन उचलत नाही आहेत. मग आम्ही कुणाकडे दाद मागायची. त्यासाठी सर्व आम्ही जे पालक आहेत ते काय म्हणतोय, आमच्या मुलांनाच आम्ही दुसरीकडे घातलं तर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे याबाबत आम्ही आता अनेकदा डिस्कस करून आम्ही पुढील निर्णय घेणार. नाही तर BO मॅडम त्याच्या वरचे अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ येऊन शाळेत काय काय घडलं हे बघून यावर निर्णय घ्यावे ही विनंती करतोय मी. एवढंच. ನನ್ನ ಹೆಸರು ರವಿ ಅಪ್ಪಸಾಹೇಬ್ ಮಾನೆ, JHS ಹುನ್ನರ್ಗಿ ಶಾಲೆ, ತಾಲೂಕಾ ನಿಪ್ಪಾಣಿ, ಜಿಲ್ಲಾ ಬೆಳಗಾವಿ. ನಾವು JHS ಹುನ್ನರ್ಗಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿತಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ವಿಷಯ ಬಹಳ ಕಠಿಣ ಅನಿಸುತ್ತೆ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಶಿಕ್ಷಕರು 2 ತಿಂಗಳಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಮಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ವಿಷಯ ಎಂದರೆ ಬಹಳ ಕಠಿಣ ಎಂದು ಅನಿಸುತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಶಿಕ್ಷಕರು ತರಬೇಕೆಂದು ಹೇಳಿಕೊಳ್ತೀವಿ. ಯಾವ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಓದ್ತಿದ್ದೀವಿ? ನಾವು 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಓದುತ್ತೇವೆ. ನಮಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಸರ್ ಅವರ ಬೇಕೇ ಬೇಕೆಂದು ಹೇಳ್ತೇವೆ. माझे नाव संध्या सागर सुतार. कुठल्या वर्गात शिकतेस? 10वी. इथं समस्या काय आता? कुठल्या शिक्षकांचा समस्या? इंग्लिश सर 2 महिने एकदा पहिला शाळा चालू झाल्यावर येऊन गेलं, त्यानंतर 2 महिने तर काही यायलाच नाहीत आणि शनिवारी आलं आणि आज पण यायलेत. किती महिना झाला आले? 2 महिने. माझे नाव रुद्रकांत कांबळे. मी आता 9वीमध्ये शिकत आहे JHS हायस्कूलमध्ये. इथे 2-3 महिन्यापासून इंग्लिशचा विषय शिकवत नाहीत व इंग्लिश सर येत नाहीत. त्यामुळे इंग्लिशची आमची समस्या आहे व इतर मॅडम वाचण्यात इंग्लिश घेतात व इंग्लिश सर येत नाही. आता इंग्लिशमध्ये टॉपिक किती झालं? इंग्लिश विषयामध्ये फक्त एकच टॉपिक झाले, त्यानंतर ना टॉपिक झाले नाही. ग्रामर. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.